बराच दिवस मम्मी माझ्याकडे राहिल्यानंतर मला खूप हेल्प झाली आणि आज फायनली मम्मी जाणार होती छत्रपती संभाजीनगरला नाशिकवरून. बरेच जण मला म्हणे की ताई तुझ्यापेक्षा सुंदर तुझी आई दिसते, तर त्यात काही शंकाच नाहीये, ती खरंच खूप सुंदर आहे. काल रात्रीच मेथीची भाजी निवडून ठेवली होती आणि चपाती आणि मेथीची भाजी असं टिफिनला नेलं आणि त्यात मी एक कांदा तिला पॅक करून दिला. माझी काही आंघोळ वगैरे झालेलीच नव्हती कारण मी आज खूप निवांत उठलेले. ती चालली होती, खरं माझंच मन भरून येत होतं कारण की पुन्हा मला आता इथे एकटीला राहावं लागेल. वाईट वाटतं पण काही नाही, मी फार तर फार इथे अजून एक 8 ते 9 महिने राहील, मी त्यापेक्षा जास्त आता खरंच नाशिकमध्ये एकटी तर नाही राहू शकत. मला थोडं असं ना एकटं वाटायला लागलं आहे. पण काय होतं जेव्हा मी कामात व्यस्त असते तेव्हा मला काहीच वाटत नाही, पण जेव्हा मी असं एकटी असेल त्यावेळेस मला खूप विचार येतात. मग आज मी फ्रीज साफ करायला घेतलं होतं, सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि हा तुम्ही म्हणाल की श्रावण महिना चालू आहे, तर मंडळी हा व्हिडिओ ना जवळपास 8 ते 10 दिवसांपूर्वीचा आहे आणि जुने व्हिडिओ पोस्ट करते कारण की काही कारणामुळे मला एडिट करायला मिळालं नव्हतं. आणि बरेच लोक म्हणतात की तुला हिंडायला वेळ आहे आणि सासू सासरे सांभाळायला वेळ नाही आहे. तर मंडळी ते निवांत आहे गावाकडं, खूप काळजी करू नका. ज्यांना खूपच जास्त काळजी असेल त्यांनी जावा, मी तुम्हाला ॲड्रेस पण देते आणि पैसे पण देते जाण्या येण्यासाठी, ठीक आहे. तुला एकटी राहायची खूप हौस आहे असं तसं म्हणणाऱ्या लोकांना ना मला एकच सांगायचं आहे की मला काहीच फरक पडत नाही, तुम्हाला किती बोलायचं आहे बोला.